अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या एका महिलेकडे पोलीस अधिकाऱ्यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। सायबर पोलिसांनी संबंधित महिलेला नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 80 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली होती। न्यायालयाने तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने तिला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते। पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय राजेश जाधव यांनी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे। पीडित महिलेने ही बाब एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला सांगितली। हिला पोलीस कर्मचाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली। घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकारी तातडीने पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि संबंधित अधिकाऱ्याला सुनावले। घटनेनंतर एएसआय राजेश जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे। त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। पोलीस स्टेशन अकोला येथील एका 80 लाखाच्या फ्रॉडच्या गुन्ह्यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाला आम्ही अटक केलेली आहे। त्यामध्ये त्यांचा काल 4 दिवसाचा PCR मिळालेला आहे। PCR मिळाल्यानंतर दिवसभर इन्क्वायरी करून त्या महिलेला आम्ही महिलाच्या लॉकअपमध्ये सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला टाकलेलं होतं। त्या ठिकाणी ड्युटीवर असलेला अंमलदार एएसआय राजेश जाधव यांनी तिला तो खूप स्मार्ट आहे, तुझी मुलगी तुझ्यासारखी स्मार्ट असेल असं म्हणून शरीर सुखाची मागणी केली व त्या बदल्यात 10,000 रुपये देतो असं सांगितलं। त्यामुळे ती महिला घाबरली। घाबरल्यामुळे ती माहिती आमच्यापर्यंत आली। आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्या पीडित महिलेची आम्ही फिर्याद घेतली। संबंधित दोषी एएसआयवर गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याची माहिती माननीय पोलीस अधीक्षक सरांना दिली। माननीय SP सरांनी त्याला त्वरित निलंबित केलेलं आहे। पुढील कारवाई सुरू आहे।